त्र्यंबकेश्वरला एका साधूच्या हत्येने खळबळ उडाली आहे। नशेखोरांच्या मारहाणीत साधूचा मृत्यू झाल्याचा आरोप त्र्यंबकेश्वर येथील महंतांचा आहे। प्रभाकर सदाशिव घोटे यांचा मृत्यू झालेल्या साधूचे नाव असून ते फिरस्ती साधू होते। काही काळापासून त्र्यंबकेश्वरमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती आहे। काल सकाळी 9 वाजता मृतदेह आढळून आला होता। त्यानुसार त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाल्याने आखाड्याचे महंत आक्रमक झाले आहेत। आखाडा परिषदेने पोलिसांकडे सादर केले मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज केले असून पोलीस तपास करीत आहेत। अज्ञात व्यक्तीने भुक्क्यांनी मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्याने खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। हत्येच्या घटनेनंतर त्र्यंबकेश्वर नगरीतील दारू दुकाने बंद करण्याची साधू महंतांची मागणी करण्यात येत आहे। लवकरच आम्ही त्याला अटक करू असे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखिलकर यांनी सांगितले आहे। वृत्तसंकलन रफिक सय्यद। काल त्र्यंबकेश्वरमध्ये सकाळी साधारणतः 9 वाजता एका व्यक्तीची ज्यांचे नाव आहे प्रभाकर सदाशिव घोटे वय 52 यांच्या मृत्यूबद्दल पोलीस स्टेशनला माहिती मिळाली। त्यानुसार त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। त्या तपासादरम्यान हे निदर्शनास आले आहे की सदर व्यक्तीला एका अज्ञात व्यक्तीने बुक्क्यांनी मारहाण करून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे। त्यानुसार यावेळी आता आम्ही खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहोत। आरोपी निष्पन्न करून त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहोत। जे आहेत प्रभाकर सदाशिव खोटे हे 52 वर्षाचे आहेत। ते पिंपळगाव डुकरा तालुका इगतपुरी इथले राहणारे आहेत आणि ते फिरस्ती असे होते। त्र्यंबकेश्वरमध्ये ते सध्या त्यांचा मुक्काम होता। ठीक आहे, चला आरोपीचा शोध अजून सर, पण केवळ भुक्क्यांनी अशी मृत्यू कसा होऊ शकतो, म्हणजे काय ते पोस्टमॉर्टमचा अजून अद्याप रिपोर्ट आपल्याला पूर्ण अहवाल अप्राप्त आहे, पण तपासात हे निदर्शनास आलेलं आहे की त्याला त्या व्यक्तीला मारहाण झाली आहे, त्यामधून त्यांचा मृत्यू झाला। आरोपी अजून प्राप्त नाही आहे, आरोपी अजून अटक नाही आहे, पण आम्ही त्याला लवकरात लवकर अटक करू। थँक्यू।